शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका व लगतच्या शेती व शेतपिकाच्या नुकसानीबाबत कंडारी येथील शेतकरी बद्रीनारायण काशीनाथ फटाले यांनी दिले जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन। नारायण ब्राह्मणे संपादक, कंडारी बुद्रुक, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील गट क्रमांक 143 व 144 माझी शेत जमीन असून माझा कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी न घेता व्हीपी शेट्टी कंस्ट्रक्शन जालना या कंपनीच्या सिमेंट व खडी मिक्सिंग गट क्रमांक 145 मध्ये टाकला आहे। त्यांच्या गटामध्ये श्री संत तुकाराम विद्यालय कंडारी बुद्रुक शैक्षणिक संस्था आहे। शैक्षणिक संस्थेमध्ये तब्बल 208 विद्यार्थी आहे। या कंपनीचे सिमेंट व खाडी मिक्सिंग साठी केमिकल युक्त सिमेंटचे काम चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार का? त्याच लगत असलेल्या शेत पिकाचे नुकसान व शेतीचा विकास केमिकल संयुक्त रसायनमुळे परिणाम झाला आहे। विहिरीचे पूर्ण पाणी देखील दूषित झालेले आहे। या कारणाने शेतकरी बद्रीनारायण काशीनाथ फटाले यांनी तहसील कार्यालय बदनापूर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जालना, जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे निवेदन दिले आहे। कंडारी इथून आलेले शेतकरी बांधव यांनी आपल्या शेतपिकाचं नुकसान व शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या आरोग्यास हानी पोचते। त्यांनी शालेय विद्यार्थी आरोग्यास धोका व लगतच्या शेती व शेतीविषयी नुकसानबाबत निवेदन दिलेले जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जालना यांना निवेदन दिलेले। या बाबतीत कंडारी येथील शेतकऱ्याची प्रतिक्रिया। विषय असा आहे की बदनापूर ते चिखली हा जो सिमेंटी रस्त्याचं काम चालू आहे, त्या रस्त्याचा सिमेंट मिक्सिंगचा प्लांट हा कंडारी येथील गट नंबर 145 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे। त्याच गटामध्ये आमची शैक्षणिक संस्था श्री संत तुकाराम विद्यालय ही असून 5वी ते 10वी पर्यंत विद्यार्थी तिथे शिकतात आणि त्या सिमेंट प्लांटमुळे तिथल्या सिमेंटचे डस्ट आहे, सिमेंट मिक्सिंग प्लांटचे रासायनिक याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या आरोग्यास वारंवार धोका निर्माण होत आहे। याबद्दल आम्ही तहसीलदार, प्रदूषण विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना वारंवार पत्र देऊन त्यांना ह्याबाबत कारवाई करावी अशी विनंती केलेली, परंतु कोणत्याही प्रकारची तिथल्या शाळेच्या विद्यार्थ्याची आणि लगतचे जे शेतकरी आहे, ज्याच्यामध्ये माझाच गट नंबर 143 आणि 44 आहे आणि प्लांट हा 145 गट नंबरमध्ये चालू आहे, त्याच्यामुळे माझ्याही शेतीपिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। विद्यार्थ्याच्या आरोग्याला भरपूर प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे। आम्ही ज्यावेळेस शासनाचे डॉक्टर आणून तपासणी करून घेतली, त्यावेळेस त्यांना दम्मा, खाज असल्या प्रकारचे आजार लक्षणं दिसून आलेली आहे आणि परप्रांतीय कामगार आहे त्या कंपनीमध्ये जवळपास 200 ते 250 ते त्या शाळेच्या आवारात देशी दारू पितात, संडास करतात, लघव्या करतात। त्याच्यामुळं विद्यार्थ्याला दुपारच्या जेवणाला याला त्याला भरपूर त्रास होऊ राहिला। तरी मी अशी जिल्हाधिकारी तसे प्रदूषण विभागाला आणि तहसीलदारांना विनंती करतो की हा प्लांट इथून त्वरित हटवण्यात यावा अशी मी कळकळीची विनंती BTV 21च्या मार्फत आपण सर्वांना करत आहे। आपण शालेय विद्यार्थ्याची तपासणी केली, त्यावेळेस डॉक्टरांनी तुम्हाला काय रिपोर्ट दिलेला विद्यार्थ्यांचा? विद्यार्थ्यांबाबत ते की बाबा त्यांना दम्याचा त्रास आहे, पुन्हा त्यांच्या म्हणजे खाज येते, उलट्या होण्यासारखं, डोकं दुखतं, त्या डस्टमुळे फार विद्यार्थ्यांना त्रास आहे आणि ती शाळा 145 गट नंबरमध्येच आहे आणि त्या 145 मध्ये त्या संस्थेने 30 आर जमीन घेतलेली आहे, जिच्यामध्ये ह्या गुत्तेदारांना वेस्टेज मटेरियल तिथं नेऊन टाकलेलं आहे त्या 30 जमिनीमध्ये, जे शाळेचं ग्राउंड आहे। अक्षरशः म्हणजे एक प्रकारची दहशत त्या गुत्तेदाराची झालेली आहे, VP शेट्टी म्हणून जो गुत्तेदार आहे तिची। तर याच्यावर तहसीलदारांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा मी 12 तारखेला उपोषणाला बसणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर। धन्यवाद।